हॅलो. तर आत्ता आपण एक मिनिटं. हां. तर आत्ता आपण प्री न्यू यॉर्क सेशन म्हणजे आता आपण ट्रेड घेणार आहे. त्याच्या मागचं रिझन पहिला समजून घेऊया, की प्री न्यू यॉर्क सेशन आता चालू झाले आणि त्यात आपण समजून घेऊया, की आपण काय ट्रेड प्लॅन करू शकतो. तर तुम्ही जर 1 हॉवरची टाईम फ्रेम डेलीची टाईम फ्रेम पहिला बघितली, तर डेलीची कॅन्डल जी आत्ता ज्या पोझिशनला आहे ती ह्या पॉइंटची लिक्विडिटी म्हणजे ओपनिंग क्लोजिंग थोडक्यात लिक्विडिटी घेऊनच कॅन्डल खाली आल्या. आता म्हणजे इथून वरून तर मार्केट थोडं बेरिश आहे. म्हणजे बेरिश म्हणजे खाली पडू शकते का नाही, तर रिट्रेसमेंट खाली थोडंसं रिट्रेसमेंट पर्यंत येऊ शकते. आज जर 4 हॉवरमध्ये बघितलं, तर 4 हॉवरमध्ये काय झालंय, तर मार्केटनं ह्या कंपॅरिझन लो तयार केला आहे. ह्या कंपॅरिझन त्या मार्केट चान्सेस आहेत की खाली येऊ शकते. एक मिनिट. त्यानंतर आता 1 हॉवरमध्ये बघितलं, तर 1 हॉवरमध्ये स्ट्रक्चर वाकायचं आहे. मार्केट लोवर लो बनवत खाली येतं. लोवर लो बनवलं. त्यानंतर मार्केटनं ह्या कंपॅरिझन हाय बनवलाय आणि मार्केट हाय स्ट्रक्चर बनवायला लागले. पण वरून स्ट्रक्चर लोवर लो आहे, त्यामुळे एक फॉल येऊ शकते. आता 30 मिनिट वर जर बघितलं, तर मार्केटमध्ये ही एक ट्रेंड लाईन आहे की ज्याला मार्केट सपोर्ट म्हणून ऍक्ट करते. सपोर्ट म्हणून ऍक्ट करते त्या त्या पॉइंटला मार्केट. ओके. आता आपण जर बघायला गेलो, तर मार्केटनं स्ट्रक्चर तर बनवलंय. 15 मिनिटमध्ये जर बघितलं, तर मार्केटनं आता एक फॉल दिलाय आणि त्याच्या रिट्रेसमेंट मार्केट करायला आल्या. पण मार्केटमध्ये जे खाली स्ट्रक्चर बनले हायर राहायचं, ज्या जिथून बाईंग आले स्ट्रॉंग, ह्या पॉईंटची काइंड ऑफ मार्केटनं लिक्विडिटी घेतल्या. जर इथं हायर हाय स्ट्रक्चर बनलं, तर इथून एक अप मूव्ह आपण प्लॅन करू शकतोय. का तर हा झोन महत्वाचा झोन आहे. इथून एक अप मूव्ह प्लॅन करू शकतो. आज जर 15 मिनिटमध्ये बघितलं आपण, तर 15 मिनिटमध्ये मार्केट आत्ता जी कॅन्डल क्लोज झाल्या, ती कॅन्डल क्लोज झाल्या अबाव ह्या नेकलाईनच्या वर, म्हणजे ह्या हायर हायच्या वर, ह्या इथून जी लो बनलाय त्याच्यानंतर मार्केटनं लोन बनवता मार्केटनं हाय बनवायला लागली. आता जर आपण 5 मिनिटात स्ट्रक्चर समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर 5 मिनिटात स्ट्रक्चर आता तरी रिट्रेसमेंटला सेल करू शकतोय. पण हे असं झालं, इथनं वर आलंय. जर इथनं एखादा म्हणजे अं, ह्या 50-61ला जर एखादं ही बनलं, सेलिंग साईड सेटअप बनला आणि खाली आलं मार्केट आणि ह्या कंपॅरिझन जर हाय बनवला, तर इथून एक मार्केटमध्ये आपण येऊ शकतात. ही आपलं आत्ता प्लॅनिंग आहे. पण पहिला जी आत्ता ट्रेड आहे, तर या 38%ला एक प्लॅन म्हणजे इथे एक प्लॅन करू शकतोय रिव्हर्सल बनायला लागले. का तर वरनं स्ट्रक्चर थोडं बेरिश आहे. पण ह्यो पॉईंट मार्केटला सपोर्ट ऍक्ट करतोय. त्याच्यामुळं थोडंसं क्रिटिकल सिनेरियो आहे. बघावं लागेल की मार्केटला इथून वर जाऊन जर इथून एखादी कॅन्डल बनवली सेल साईडला इथं किंवा इथं, तर इथून एक खाली येऊन ह्या कंपॅरिझन जर हाय बनवला मार्केटला, तर इथून एक मुवमेंट येऊ शकते मार्केटवर. ओके. हे आपलं प्री न्यू इयर्क ॲनालिसिस आहे. आता बघूया ह्याच्यानुसार बनते का मार्केटमध्ये वेगळं काय बनते. जे पण होईल ते मी तुम्हाला इंस्टाग्राममध्ये सांगेन. ओके. थँक्यू. बाय.